त्र्यंबकेश्वर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा बिगुल वाजताच स्थानिक राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपली निवडणूक युती अधिकृतरित्या जाहीर केली आहे। सुरेश तात्या गंगापुत्र यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून युतीत जागा वाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 14 जागा तर शिवसेनेला 6 जागा निश्चित करण्यात आल्या असून नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्यात आले। उमेदवारी अर्ज दाखल करताना सुरेश तात्या गंगापुत्र यांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविलाय। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संपत नाना सकाळे, जिल्हाध्यक्ष विष्णू पंत म्हैसदुणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले तसेच रवी वारुणसे, मनोहर मेडे, सचिन दीक्षित, भूषण अडसरे, श्याम गंगापुत्र, बहिरू पाटील मुळाने, ललिताताई शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते। युतीच्या घोषणेमुळे त्र्यंबकेश्वर मध्ये राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असून आगामी निवडणुकीत या युतीचा परिणाम स्थानिक राजकारणावर मोठ्या प्रमाणात दिसून येईल अशी चर्चा आहे। गेल्या महिन्याभरापासून माझी संपन्ना असतील, मैदुने सुरेश तात्या असतील, सर्वच आम्ही चर्चा चालू होती महिन्याभरापासून। आणि अजितदादांनी सुद्धा 2-3 दिवस बोलावून आपण सुद्धा सांगितलं की आपल्याला राज्यामध्ये युती आहे। तिन्ही नेते आपल्या ठिकाणी युती करता जिथे जिथे त्यांना शक्य झालं त्या पद्धतीनं आपण सुद्धा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरला या मतदारसंघामध्ये युती करून घेऊ। फक्त जागा वाटप करताना 40% त्यांना देऊ आणि 60% मध्ये आपण दोघं जण शिवसेना आणि राष्ट्रवादी 40% त्यांना देऊन 60% मध्ये आपण दोघं जण त्याच्या 60-40 करू असं आपण सुद्धा 4-5 वेळा सांगितलं। परंतु बीजेपीचे जिल्हा अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांनी 2-3 वेळेस भाषण केली आणि डायरेक्ट 0 ते 20 अशा पद्धतीने केल्यामुळं आम्ही सुद्धा जिल्हा अध्यक्षांनी सुरेश आम्ही प्रस्ताव पाठवला, तरी भाऊनी पण त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही। म्हणून गेल्या 8 दिवसापूर्वी संपत नाना असेल, मी असेल, आप्पा असेल, आम्ही चर्चा केली आणि गेल्या 8 दिवसापासून सतत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर काल संध्याकाळी ही चर्चा झाली आणि आज युतीची घोषणा केली। परंतु या घोषणेतून असं ठरलं की त्या ठिकाणी जे काही ठरलेलं आहे ते आम्ही आता वरिष्ठांना, जे प्रमुख आहे त्यांना या ठिकाणी पाठवणार आहे आणि उद्या त्याची घोषणा करणार आहे। घोषणा झालेलीच आहे, फक्त 14 जागा राष्ट्रवादी आणि नगराध्यक्ष आणि 6 जागा निवडणूक होऊ घातलेली आणि सोमवारपासून अर्ज भरण्याच्या देखील सुरू झालेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख मला असं वाटतं का सोमवारी 17 तारखेला आहे। आणि खरं तर आपण जर राज्यामध्ये बघितलं तर गेले 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी विधानसभा झाल्या आणि जवळजवळ 288 पैकी 238 जागा ह्या महायुतीच्या आल्या आणि आज पण याचा निकाल लागला बिहारचा, त्याच्यामध्ये पण काहीतरी 243 पैकी 205 जागा या एनडीएच्या लागल्या। आणि म्हणून ज्यावेळेस इतक्या मोठ्या संख्येमध्ये सर्व आमदार या ठिकाणी निवडून आलेले आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून आपल्या वरिष्ठ नेते भाजपचे अध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, राष्ट्रवादीचे अजितदादा, आमचे शिवसेनेचे शिंदे साहेब यांना देखील प्रश्न पडला होता का आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था या लढवायच्या कशा। आज असं पाहायला गेलं तर जसं आमदार साहेबांनी सांगितलं, तात्यांनी सांगितलं, गेल्या अनेक दिवसापासून आमची देखील एक इच्छा होती का त्र्यंबक नगरी ही कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून या नगरीमध्ये महायुती म्हणून आपण जर लढलो तर निश्चितच एक चांगला संदेश या संपूर्ण राज्यामध्ये, कारण त्र्यंबकेश्वरचं नाव हे केवळ आपल्या राज्यापुरतं नाही तर संपूर्ण देशभरामध्ये प्रचलित आहे। आजही मी 10 वर्ष खासदार होतो तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलो तर त्यांना त्र्यंबकेश्वर आहे ते म्हणजे इतकं त्र्यंबकेश्वरची लोकप्रियता आणि इतकी श्रद्धा आज आपल्या त्र्यंबक राजावरती संपूर्ण विश्वभरातून, म्हणून आमची सर्वांचीच इच्छा होती
परंतु आता आज शुक्रवार आहे आणि 2-3 दिवस फॉर्म अर्ज भरण्याची तारीख आहे, म्हणजे 17 तारखे 2च दिवस राहिलेले आणि अद्याप काही निर्णय कुठल्या प्रकारे झालेला नव्हता. भाजपकडून तसा काही संदेश त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणून काल देखील आम्ही या ठिकाणी बसून आम्ही चर्चा केली की आपल्याला कशा पद्धतीने पुढची रणनीती, कारण निवडणुका ह्या नियोजित असायला पाहिजे, म्हणजे त्याचं नियोजन असायला पाहिजे, तर त्या आपल्याला यशस्वीरित्या त्या ठिकाणी लढता येतात. आणि म्हणून मग आम्ही काल प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी चर्चा केली आणि आज या ठिकाणी आम्ही भाजपशी देखील आमदार साहेबांनी चर्चा केली होती. म्हणून आज कमी वेळ असल्या कारणानं आम्ही थांबू शकत नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील संधी त्या ठिकाणी मिळण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना याची युती या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर शिवसेनेचे 6 आणि राष्ट्रवादीचे 14 आणि त्यानंतर नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे अशा प्रकारची युती या ठिकाणी ठरलेली आहे. मला अतिशय विचार विनिमय करून हा युतीचा निर्णय या ठिकाणी या क्षणाला होत आहे आणि विकासाच्या दृष्टीनं खरं तर ही चांगली माणसं एकत्र आणण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालं हे त्र्यंबकेश्वर शहर किंवा तीर्थक्षेत्र हे कुंभमेळ्याच्या माध्यमातून अजूनही जगाच्या पटलावर चमकणार आहे आणि त्याच्याकरता ही युती करणं अत्यंत गरजेचं आहे. जागांचं वाटप असेल की प्रभाग असेल किंवा त्याच्यावरती अगदी चांगल्यापैकी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आता आपली जबाबदारी इतकीच आहे का सर्वच्या सर्व उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आले पाहिजे. युती अशी अतिशय कसून युती आहे ते समोरच्यांनाही वाटलं पाहिजे का नाही सध्या आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर सुद्धा बदल करू शकते ह्या निवडणुकांमध्ये. हे एक हेमंतापा हे एक उदाहरण आपल्याला त्या नाशिक जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून देणं फार गरजेचं आहे. कसरत इतकीच आहे का कालावधी फार थोडा आहे माघारीनंतर, तेवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला हे सगळं साध्य करायचं आहे. आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. दुपारी पण आम्ही इगतपुरीला शिवसेना राष्ट्रवादीची युती झालेली आहे असं घोषित केलंय. निश्चितपणे सुरेश तात्यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीने मोठ्या भावाने दोन्ही लहान भावांना सांभाळून घेतलं पाहिजे तसं काही या ठिकाणी दिसलं नाही. आणि त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग, आद्य ज्योतिर्लिंग म्हणून फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इथं चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणे हेमंतापांच्या माध्यमातून इथं खूप चांगली कामं झाली आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होऊ घातलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय कोतकर साहेब व ज्यांनी या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी अनेक योजना केंद्राच्या माध्यमातून राबवल्या. मग ती प्रशासकीय योजना असेल, अनेक कामं ज्यांनी या ठिकाणी केले ते आदरणीय हेमंतप्पा गोडसे साहेब, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मैजुने साहेब, ज्यांनी नेहमी या त्र्यंबकेश्वरमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ज्याचा सिंहाचा वाटा राहतो, आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणीचे आमचे नेते सन्माननीय संपतरावजी सकाळे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय ढिकले साहेब, ज्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये भरपूर अशी कामं झाली ते आदरणीय माजी आमदार मेहरा साहेब,
त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहर पाटील मेढे, तालुका अध्यक्ष, या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता कशी येईल त्याच्यासाठी अहोरात म्हणजे रोज म्हटलं तर वावगं ठरणार नाही, नेहमी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्र्यंबकेश्वर मध्ये राष्ट्रवादी कशा पद्धतीने वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करणारे तालुका अध्यक्ष भैरू पाटील मुळाने, ज्यांची उमेदवारी जवळजवळ निवडणूक लागल्या डिक्लेअर झाली होती, पण पक्षीय बंधनापोटी ते जरी थांबले असतील पण नंतर पक्षाचा आदेश घेऊन मी लढल आणि निवडूनच येईल अशी ठाम भूमिका देणारे आमचे तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष रवी अण्णा वारुंचे, ज्यांनी नव्याने या ठिकाणी याआधी सुद्धा मेन रोड म्हटला का सचिन दीक्षित यांना विचारल्याशिवाय निवडणूकच होत नाही असे शहर अध्यक्ष सचिन दीक्षित म्हटलं म्हणजे लहानपणापासून माझ्या खांद्यावर मला पठ्ठा येतो खेळलेला. जीव गेला तरी वागणार नाही, पण शिवसेना कधीच सोडणार नाही. जिकडं धनुष्य तिकडं भूषण, कायमच त्याच्यावालं नेटवर्क शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगलं प्रबळ असं असलेलं. ललिताताई सामाजिक कार्यकर्त्या, गंगा ओपन झाली पाहिजे हा संकल्प त्यांनी घेतलाय, पण भविष्यात गंगा ओपन झाली रथाला याला त्याला आपल्याला प्रॉब्लेम यायला नको, त्या आज या ठिकाणी उपस्थित झाल्यात. या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आज आमचे विचार या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी आले. सर्वच आमचे नातेवाईक, या सर्वांचे प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आभार मानतो. आणि आज आप्पा आणि खोचकर साहेब, संपतराव असतील, मैदिने साहेब असतील, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आमच्यावाली सर्वांची युती. या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, ही युती महाराष्ट्रामध्ये आहे. पण बीजेपीने मध्यंतरीच्या काळात नाशिकला मीटिंग घेतली आणि त्र्यंबकेश्वरला मीटिंग घेतली आणि त्यांनी पहिला आवाज उठवला का अकेला चलो, आम्हाला कोणाशी युती करायची नाही. आणि 21-0ची भाषा त्यांच्या जिल्हा अध्यक्षपासून आपण चालू आहे. त्यांनी 21-0ची भाषा केल्यामुळं आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी उमेदवार आमच्या पक्षाचे मग उभे करण्याची पाळी आली. नाही तर आमची कोणती इच्छा नव्हती. बीजेपीने सांगितलं तर आम्ही सर्व मित्र पक्ष त्यांच्याबरोबर राहायला तयार होतो, बरोबर आहे ना. पण त्यांच्या 21-0च्या भाषेमध्ये ते 20-0च म्हणायचे, ते 21 धरीतच नव्हते. पण 21-0ची भाषा करीत असताना मग आम्ही विचार केला आणि मग आपण या दोन भावांमध्ये, मोठा भाऊजा आपल्या या दोन भावांना तर बरोबर घेत नसत, छोट्यांना, तर आपण दोघं मिळून ताकद लावू अशा पद्धतीची मग आम्ही सर्वांनी या ठिकाणी विचार केला आणि त्या संदर्भात आज मग जिल्ह्याचे सगळे नेते या ठिकाणी बोलवले गेले. येणारा कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पक्षाच्या माध्यमातून भरपूर कामं करायची. कुंभमेळ्याचा अनुभव हेमंत आप्पाला बी चांगल्या पद्धतीने आहे. हेमंत आप्पांनी सुद्धा या ठिकाणी प्रसाद योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयाचे काम केलेले. पण आंतरराष्ट्रीय दर्जा कुंभमेळ्याला मिळाला.
आणि कुंभमेळ्याला सुद्धा राष्ट्रीय दर्जा स्थान मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले. आज कर्तबगार आमदार साहेब आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भरपूर कामं केली. आज त्र्यंबकेश्वर नाशिक रस्ता आपण बघितला असेल, 50 मीटरचा तो 27 मीटर आणण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे असे कर्तबगार नेतृत्व आपल्याला या जिल्ह्यात, या तालुक्यामध्ये आपल्याला लाभलेले. मग आपण सगळ्यांनी त्यांच्या हातबळकट करायचे, म्हणजे राज्यातील आपल्या नेत्यांच्या हातबळकट करायची, ही भावना आपण डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला आपल्या सर्वांनी युतीच्या बाबतीत हे दोघं बोलतीलच. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी युतीच्या बाबतीत बोलणं योग्य नाही, तू परस्पर युती करून बस, तर ते बोलतीलच त्या बाबतीत. आणि संगम मताने ही त्र्यंबकेश्वर नगरपालिका कशा पद्धतीने आपल्या ताब्यात घेता येईल आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण तो कुंभमेळा आप्पांनी जशा पद्धतीने काम केलं तसा देश लेवलला कशा पद्धतीने नेता येईल. समोरचे म्हणता त्यांच्याकडे अनुभवी उमेदवार, पण पाईपलाईन जर आणली असेल तर ती कैलासवासी यादवराव तुंगारांच्या कार्यकाळात झालेली. हा रिंग रोड झाला असेल तो कैलासवासी बाबूराव थेटेंच्या कार्यकाळामध्ये झालेला. त्यावेळेस अण्णा अडसडे असतील, हे सगळे प्रमुख सगळे लोक होते. हा त्यावेळेस गोधडीवर बसेल असं, पण तो आज त्याच्या भाषणाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगतो की हे काम मी केले माझ्या कार्यकाळात. पण याच्यात सुद्धा सगळ्यांना कुंभमेळ्याची गॅरंटी, आणि जे जे विकासाचे कामं केले ते आप्पाच्या भरोशावर केले. प्रसाद योजनेचे पैसे आणले, तुम्ही बिल्डर म्हणून काम केलं म्हणजे मी केलं असं थोडं होतं. ते ज्यांनी केलं त्यांचं नाव व्हायला पाहिजे, ज्यांनी निधी आणला त्यांचं नाव मोठं व्हायला पाहिजे. पण न करता बी लोकांची त्र्यंबकेश्वर मध्ये दिशाभूल करायचं काम जर हे लोक करीत असतील तर त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून चोख उत्तर द्यायचं या ठिकाणी आहे. म्हणून आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून. जास्त वेळ घेणार नाही. आपले मान्यवर या ठिकाणी सर्व आलेले, या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. युतीच्या मीटिंग प्रसंगी सर्व पक्षाचे जे पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मी महायुतीच्या वतीने, सुरेश तात्याच्या वतीने सगळ्यांच्या या ठिकाणी आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.